खेळ इथे समाप्तीला आला आणि या 2 ओव्हर नंतर धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर 41 धावा या धावफलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुरुवात अगदी योग्य देणं ती आपल्याला पाहायला मिळते. आक्रमण गरजेचं होतं आणि तेच आक्रमण या मॅचच्या दरम्यान आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. नवीन गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता राज दळवी जो गोलंदाजी करण्याकरता येतोय. श्री गणेशजी 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये श्री बालाजी चॅम्पियन्स आणि श्री गणेशजी 11 या 2 टीम मध्ये ही मॅच आपण सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहत आहे. राज दळवी यावेळेस मात्र फटका चांगला आहे. बॉल चाललाय उंच हवेतनं सीमा रेषेच्या पार. पंचांचा निर्णय त्याची वाट पाहिली जाईल. षटकार तिथे इशारा आला आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्येमध्ये वाढ होती आणि धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते येते 47. चांगल्या धावा दाफलकावर उभ्या केल्या जात आहेत. चांगली फलंदाजी सध्या मैदानामध्ये 48 झाल्या. चांगली फलंदाजी सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. प्रत्येक चेंडू त्यावर चांगल्या धावा उभ्या करण्याच्या दृष्टीनं फटकेबाजी ती मैदानात पाहायला मिळते. या दरम्यान आणखी एक बॉल उंच हवेतनं मात्र यावेळेस 2 धावा तिथे डिक्लेअरच्या मिळतील. या स्पर्धेदरम्यान विद्यमान उपसरपंच ग्रामपंचायत नाणे भूषण पाटील इथे येत आहेत. भूषण पाटील आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. तीन चेंडूचा खेळ आणि तदनंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 50 धावा आणि या 56 रन्स धावफलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. अप्रतिम धुवाधार बॅटिंग सध्या नंदनकडनं मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पंधरा धावा या धावफलकावर लागलेल्या या ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहे. पुढचा बॉल यावेळेस मात्र हा बॉल त्यानं ही उंची गाठली आहे. जेवढी उंची तेवढीच लांबी या बॉलला मिळाली आहे. इट्स अ रियल हाय अँड हँडसम षटकार 6. यावेळेस मात्र बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक पोहोचेल का? एक सिंगल तिथे धावफलकावर जोडली गेली. जोपर्यंत बॉलला उचललं 2 धावा सुरक्षित जोडल्या गेल्या. जोपर्यंत रिटर्न आलाय 2च्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होती आणि धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते ती एकंदर 64 धावा या धावफलकावर लागल्या गेल्यात. 3 ओव्हरचा खेळ इथे समाप्तीला आलाय. या 3 ओव्हर नंतर 64 रन्स. प्रेक्षकांनी जर षटकाराला झेल मध्ये कन्वर्ट केलं तर 500 रुपयाचे कॅश प्राइज संदीप पाटील SP यांच्या माध्यमातून जे लावलं गेलंय. सज्ज होईल पुढचा बॉल. इथे मात्र हा बॉल जोपर्यंत खेळलाय 1 रन त्यावर जोडली जाईल. निखिल भोईर मैदानामध्ये या साथीनं नंदन आपल्याला फलंदाजी करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. शेवटचं षटक आहे. 80च्या जवळपास पोहोचण्याचा मनसुबा असेल. समीर भोईर सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करतोय. यावेळेस मात्र समोर झेलची संधी आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि तिथे अब्दुल्ला कडनं एक चांगला कॅच. विकेट मिळतीये. नंदनला माघारी परतावं लागेल. मात्र बाद होण्यापूर्वी या डावामध्ये ज्या धावसंख्येची गरज होती ती महत्वाची गरज भागवून तो तंबूच्या दिशेने येत असताना पाहायला मिळतोय. नंदन पाटील बाद. ओम साई सुपरस्टार आणि शिवसंघर्ष या दोन्ही टीमनं सज्ज राहायचे. लगेचच आपल्यामध्ये नाणेफेक केली जाईल.
शिवसंघर्ष प्रतिष्ठान आणि ओम साई बोट टीम कॅप्टन नाणेफेक करण्याकरता सज्ज राहायचे. यावेळेस मात्र हा बॉल योग्य त्याने खेळला एक्स्ट्रा कव्हर कडे. क्षेत्ररक्षक आहे जोपर्यंत तिथे बॉलला उचललं एक सिंगल तिथे धाफलकावर जोडली गेली. एकच्या मदतीने धावसंख्या वाढते आणि धावसंख्या पुढे सरकते जाऊन पोचते ती एकंदर 66 रन्स धाफलकावर लागलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगला बॉल फुल्लर लेंथ इज अ बेस्ट वेपन आणि त्यात सर्वोत्तम अस्त्राचा वापर इथे समीर भोईर कडनं पाहायला मिळतोय. निखिल भोईरच्या विरोधामध्ये अगदी चांगला चेंडू किफायती ओव्हर असं म्हणावं लागेल. डावेस्टीवर पडलेला हा बॉल थोडासा अतिरिक्त बाहेर निघालाय. दीपेश घोलप यांच्याकडनं वाईटचा इशारा येतोय. धावसंख्या 67 रन्स. चांगला बॉल पुन्हा एकदा एक चांगला बॉल 1 रन त्यावर समाधान मानावं लागेल. 68 रोखला गेलाय. 80+ धावा आपण धाफलकावर बघत होतो मात्र या ओव्हर मध्ये समीर भोईरनं अक्षरशः रोखून धरलंय शांत ठेवलंय. अचूक टप्पा आणि भेदक मारा तो त्याच्या वतीनं आपल्याला या ओव्हर मध्ये पाहायला मिळालाय. चांगला बॉल आणखी एक विकेट ती गणली जाईल. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 4 ओव्हर नंतर धाफलकावर धावसंख्या 68 धावा धाफलकावर विजयाकरता 69 धावसंख्येचं लक्ष. या मैदानावर याआधी 69 धावसंख्येचं लक्ष धाफलकावर लागलेलं एक सक्सेसफुली चेस आम्ही निश्चित बघितलाय. या मॅच मध्ये बघूया कशा पद्धतीचं चित्र होत आहे. श्री गणेशजी 11 हा संघ आता फलंदाजी करताना पाहायला मिळेल. श्री बालाजी चॅम्पियन्स आणि श्री गणेशजी 11 मध्ये ही लढत. चला ओम साई चे कॅप्टन आपण नाणेफेक करण्याकरता यायचे. या स्पर्धेच्या निमित्तानं जो खेळाडू मॅन ऑफ द सिरीज राहणार आहे त्याच्याकरता AA यांच्या माध्यमातून एक बॅट आपल्याला इथे पारितोषिक म्हणून उपलब्ध करून दिली गेली आहे. जफर पटेल यांच्या माध्यमातून ही बॅट आपल्याला उपलब्ध करून दिली आहे. AA स्पोर्ट्स
तर विजयाकरता 69 धावसंख्येचं लक्ष घेऊन दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता येत आहेत. महेश आणि राज अशी जोडी मैदानामध्ये. इथे चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. स्वीप करायचा होता मात्र बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन ते घडवणं गरजेचं आहे. ते झालं नाही आणि त्याच कारणाने जर आपण पाहिलं तर एक सिंगल ही धावफलकावर जोडती आली. एकेरीनं सुरुवात होतीये इथे या डावाची. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता पुण्याचे एकदा सज्ज होत असताना आपल्या षटकातील पुढचा बॉल. चांगला बॉल फुल्लर लेंथवर चेंडूला इथे हाताळला गेलाय. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. चांगली गोलंदाजी अथर्व सध्या आपल्याला मैदानाच्या आतमध्ये करत असताना पाहायला मिळते. सापरोंडे संघाचा खेळाडू आहे अथर्व आणि सध्या अगदी चांगला भेदक मारा त्याच्याकडनं आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला बॉल, आणखी एक दर्जेदार बॉल अथर्व कडनं विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपाने निघत असताना पाहायला मिळतोय. श्री बालाजी चॅम्पियन्स चांगली गोलंदाजी. जशी मॅच जवळ आली आहे शोएब अव्वा आपल्या चोर वाटीनं मैदानाच्या दिशेने येत असताना यावेळेस मात्र फटका फसलाय. बॉलनं जास्त उंची गाठली आहे, लांबी तेवढीची नाहीये. भरत बागुल तिथे प्रयत्न करत होता मात्र झेल पासून दूर राहतोय. एक रन तिथे धावफलकावर जोडली जाते ज्या एकेरीच्या मदतीनं धावफलक पुढे सरकताना 2 वर 4 चेंडूचा खेळ झाला. 69चा पाठलाग करायचा आहे. तो थोडासा कमकुवत पडला असं म्हणायला हरकत नाही. महेश जो मैदानाच्या आतमध्ये आहे यावेळेस मात्र हा बॉल तिथे विकेटच्या मागे पुन्हा एकदा निर्धावच्या स्वरूपाने डॉटच्या वर डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतात. एकंदर 3 डॉट बॉल आणि 2 सिंगल या ओव्हर मध्ये अथर्व अगदी चांगली गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल अप्रतिम बॉल, अप्रतिम बॉल, दर्जेदार गोलंदाजी. हाईट 1 चा इशारा आणि ओव्हर समाप्त होती. इथे पहिल्या ओव्हरचा खेळ तो समाप्ती अखेरीस धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर 2 धावा या धावफलकावर लागलेल्या पाहायला मिळतात. सज्ज होईल गोलंदाजीच्या ट्रॅकवर ना. एक रन तिथे धावफलकावर जोडली गेली. 1च्या मदतीने धावसंख्येत वाढ होतीये. प्रतिकार तो पाहिला प्रेक्षक इथे आलेत मात्र तो प्रतिकार या मॅच मध्ये पाहायला मिळत नाही. राज दळवी या आधीच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच होता ज्यानं धुवाधार बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये दाखवली होती. मात्र या मॅच मध्ये राज दळवीची बॅट पूर्णपणे शांत आहे. त्याच्या बॅटचं आणि बॉलचं कनेक्शन ते तेवढ्या योग्यतेने घडत नाहीये. निखिल भोईर गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. ओव्हर नंबर 2 हाताळण्याची जबाबदारी निखिल भोईरच्या खांद्यावर सुपूर्द केली गेली आहे. यावेळेस मात्र फटका चांगला आहे मात्र तो जमिनीलगत खेळला आणि रबर बॉल क्रिकेटमध्ये तुम्ही कितीही चांगले जमिनीलगतचे फटके खेळा त्यावर एक सिंगल किंवा जास्त डबल त्यापेक्षा जास्त रन्स ते मिळणार नाही. बाउंड्री खूप कमी प्रमाणात जातात कारण हा बॉल गवतामध्ये गेल्यावर थोडासा शांत होतो किंवा जिथे पाणी साचलंय तिथे गेल्यावर थोडासा शांत होतो. त्यामुळे रन्स तुम्हाला हवेत ना षटकारानंच धावफलकावर जोडाव्या लागतात आणि त्या षटकारांपासून निश्चित दूर ठेवलंय. आतापर्यंत 8 बॉलचा जर आपण विचार केला
यावेळेस मात्र तगडा स्ट्रोक, बॉल चाललाय सीमारेषा पार, षटकार. यावेळेस मात्र हा बॉल तिथे डिक्लेरेशन झोन मध्ये गेलाय. 2 धावा मिळतील. या 2च्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होती आणि धावसंख्या पुढे सरकते, जाऊन पोहोचते ती एकंदर 12 या आकड्यावर. 4 चेंडूचा खेळ. या 4 चेंडू नंतर 12 धावा धावफलकावर आहेत. यावेळेस हा बॉल तिथे जर आपण पाहिलं तर वाईटचा इशारा, +1 बाईट्स. 2 धावा येत आहेत. या धावसंख्येमध्ये भर होती. या धावसंख्या पुढे सरकताना 14 वर. चार चेंडूचा खेळ आणि तदनंतर धावसंख्या 14 आहे. एक डॉट आहे. ओके, सज्ज होतोय गोलंदाज पुढचा बॉल घेऊन. यावेळेस मात्र पुन्हा एकदा फटका चांगला आहे. बॉल सीमारेषा पार जाईल, षटकारामध्ये परावर्तित होईल. शेवटच्या बॉलवर षटकार आलाय. आता विजया करता जर आपण पाहिलं तर इथनं बॉल शिल्लक राहिलेत 12 आणि या 12 बॉल मध्ये 50 धावसंख्येची गरज. वीस धावा या धावफलकावर आहेत. अजूनही जर आपण पाहिलं तर 12 बॉलचा खेळ बाकी आहे. ऑस्टमवर पडला, तिकडनं अतिरिक्त बाहेर वाईटचा इशारा. शुभम आलाय गोलंदाजीच्या ट्रॅकवर आणि शुभमचा पहिला सन्माननीय मनोजजी वलटे इथे उपस्थित होत आहेत. तसंच सावली क्रिएशन चे सर्वे सर्वा सन्माननीय हरेशजी पालवी इथे उपस्थित होत आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. यावेळेस मात्र हा बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, इथे कॅच कॅरी होईल. राज दळवी त्याच्या पारीचा अंत, विकेट मिळतीये खेळाडू बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सागर फलंदाजी करण्याकरता जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली बॅटिंग आपल्याला पूर्वार्धामध्ये पाहायला मिळली होती. पूर्वार्धाचा खेळ जर आपण पाहिला ना तर त्यामध्ये शुभमच्या बॅटमॅननं चांगल्या रन्स आल्या. त्या पाठोपाठ नंदननं खूप चांगली बॅटिंग केली. निखिल भोईर त्याची चांगली साथ लाभली. एक चांगला चेंडू इथे आपल्याला शुभम कडनं पाहायला मिळतोय. अचूक टप्पा आणि भेदक मारा तो या डावामध्ये आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरपासून जे प्रेशर क्रिएट केलंय ना ते प्रेशर कुठेही झुगारून लावण्यामध्ये यश आलेलं नाहीये श्री गणेशजी 11ला. श्री बालाजी चॅम्पियन्स हा संघ जर आपण पाहिला तर या मॅचवर कुरघोडी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय.
चांगला बॉल थोडासा खाली राहिला, विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. आणखी एक डॉट बॉल तो इथे पाहायला मिळतोय. शुभम पाटील अगदी योग्य टप्प्यावरनं गोलंदाजी सध्या मैदानाच्या आतमधनं साकारत करत असताना आपल्याला पाहायला मिळतं. अचूक टप्पा आणि त्याबरोबरच तिखट मारा तो पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा खाली राहिला, तिथे स्वीपर कव्हर कडे हसमुख पाटील येतोय बॉलवर. जोपर्यंत हसमुखनं बॉलला रिटर्न केलं एक सिंगल, ती धावफलकावर मिळाली आणि धावसंख्या 22 या आकड्यावर. 4 चेंडूचा खेळ, तदनंतर 22 धावा धावफलकावर आहेत. डाव्या स्टीवर पडला, अतिरिक्त बाहेर, वाईटचा इशारा. धावसंख्येत भर आणि धावसंख्या 23 वर. 23 ऑन बोर्ड. त्यावेळेस हा बॉल डाव्या स्टीवर पडलाय, पुन्हा एकदा अतिरिक्त बाहेर, वाईटचा इशारा. धावसंख्या 24, 24 धावा या धावफलकावर आहेत. कुडूस बिग बॅश धमाका इथे आपण पाहणार आहोत. येथे 1 तारखेपासून त्या स्पर्धेला सुरुवात होईल. 2 गाव 1 संघ. ये बॉलर कोण आहे हो? वाईटचा इशारा येतोय. अमर गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता आलाय आणि त्याच्याकडनं ही वाईट 17 धावा धावफलकावर. रन्स खूप जास्त धावफलकावर आहेत, त्यामुळे 27 झाले असतील ना, 27 धावा आहेत. इथे बॅट तर फिरते, मात्र बॉल आणि बॅट मध्ये कनेक्शन ते महेशला घडवणं कठीण जात आहे. पुढचा बॉल यावेळेस मात्र बॉलला पुन्हा एकदा उडवलंय, उंच हवेतनं सीमारेषेच्या पलीकडे फेकून दिलं. या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 33 या आकड्यावर. 33 बनल्या, 36 बनवायच्या आहेत एका ओव्हर मध्ये. इथे फक्त औपचारिकता आहे, ती औपचारिकता पूर्ण केली जाते. या मॅच वर पूर्णपणे कुरघोडी. ओम साई आणि शिवसंघर्ष दोन्ही कॅप्टन आपण लगेचच संपर्क साधायचा आहे. ओम साई आणि कॅच घेतलाय. या 500 रुपयाचे कॅश प्राइज आहे. संदीप पाटील SP यांच्या माध्यमातून 500 रुपयाचे कॅश प्राइज दिलं जाईल. ज्याही प्रेक्षकांना झेल टिपलाय त्याच्याकरता संदीप पाटील SP बिलोशी यांच्याकडनं 500 रुपयाचे कॅश प्राइज आहे. आणि इथे हा झेल टिपला गेलाय त्या प्रेक्षकाला आपण 500 रुपये देणार आहोत. इट्स अ 4. तिथे बाउंड्री असेल. 4च्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होते आणि धावसंख्या पुढे सरकत असताना 44. मनोज धनंजय चौधरी DC यांच्या शुभ हस्ते 500 रुपयाचे कॅश प्राइज आपण इथे वितरित करतोय.
तिथे जे प्रेक्षक उभे आहेत त्यांनाच फक्त संधी या मैदानावर झेल टिपायची आणि 500 रुपये मिळवण्याची. चांगला बॉल तिथे आपल्याला पाहायला मिळाला, अगदी फुल्लर लेंथवर चेंडूला हाताळलं तिथे. एक सिंगल तिथे मिळेल, जी औपचारिकता आहे ती पूर्ण केली जाईल. आणि चला नेक्स्ट मॅच कॅप्टन लगेचच नाणेफेक करण्याकरता यायचे, ऑलरेडी पुकार दिला गेलाय. मनोज वलटे यांच्या शुभ हस्ते आपण ही नाणेफेक करणार आहोत. आणि इथे विजयी होती टीम श्री बालाजी चॅम्पियन्स हा संघ इथे विजयी होतोय. मॅन ऑफ द मॅच या पारितोषिकाकडे आपण जाणार आहोत. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्यानं 28 धावा फलकावर जोडल्या तो नंदन ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या नंदन आपल्याला मॅन ऑफ द मॅच ची जी जर्सी सावली क्रिएशन यांच्या माध्यमातून